वा टाळ 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 क्या बात है जोरात वडजल कर आवाज येऊ द्या आवाज येऊ द्या आवाज येऊ द्या पकवाज टाळ टाळी जोरात 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 पकवाज टाळ टाळी पकवाज टाळ टाळी सोबत देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा पांडुरंगा करो प्रथम नमन 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 दुसरे चरण संता दिया दुसरे चरण संता दिया त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू दुसरे चरण संता दिया दुसरे चरण संता दिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संता दिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संता दिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं
हनुमा रंगा येई हो येई 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 विठाई किठाई माझे कृष्णाई कनाई विठाई किठाई माझे कृष्णाई कनाई रंगा येई हो येई 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 विठाई किठाई माझे कृष्णाई कन्हाई रंगा येई हो येई देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी लागो नेदी नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांती ब्रह्म असे असणारे पैठणचे प्रसिद्ध साधू वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा पाहायला गेलो ना तर नाथामध्ये एकच नाथ असा असणारा अय वडजोड आहात ना सगळे आवाज देऊ द्या जरा नाथामध्ये एकच नाथ त्याचं नाव एकनाथ घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे एवढं जरी लक्षात आलं तरी फार झालं या नाथ महाराजांच्या अभंगावरती सुंदर असं निरूपण अभंग सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आता बघायला गेलं ना तर खाली बसलेल्यांना माझा प्रश्न आहे मला सांगा अभंग सोडवता येतो का हो इको कमी द्या बोलताना जरा अभंग सोडवता येतो का ऐ वडजल कर बोलत जाऊ बोलल्या मला अजिबात राग येत बोला अभंग सोडवता येतो का अहो अभंग सोडवणं म्हणजे काय खरा अभंग सोडवून झाला हे कधी म्हणता येईल माहितीये का मी फक्त आता म्हणलं की मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करील खरा अभंग तर त्यावेळेस सोडवला जाईल ज्यावेळी ह्या जागेच आपल्याला ह्या जागी आपला देह त्याग करता येईल ना त्यावेळी खरा अभंग सुटला खरं जीवन सार्थक झालं खरा अभंग सुटला त्या क्षणी म्हणता येईल बरं का त्या क्षणी अभंग सोडला आज बघायला गेलो ना तर सगळ्यांना निमित्त ज्ञात आहे आपले असणाऱ्या विश्व माऊली जगाची आई असणारी अरे आपल्या आईला सगळ्यांनी आई म्हणावं एका महिलेला एका स्त्रीला आई म्हणावं याच्यात काही महत्व नाही याच्यात काही महानता नाही जगाच्या पाठीवर एकच अशी आई झाली एकच अशी माऊली झाली एकच असा पुरुष झाला ज्याला जगानं आई म्हणावं जगानं माऊली म्हणावं संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय ज्ञानोबारायांनाच फक्त माऊली म्हटलं गेलं बरं का म्हणून ज्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे मला वाटतं आजचं तिसऱ्या दिवसाचं कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली म्हणजे तुम्ही सगळेजण जागे आता तुम्हाला काय वाटतं मी एवढ्या दिवसापासून कीर्तन करते रोज पत्रिका माझ्या मोबाईलला आहे मला माहित नसेल का आजचा दिवस कितवा आहे पण तुम्ही जागे आहात का म्हणजे निश्चितच तुम्ही ह्यानी जागेवरती आहात नाहीतर काही ठिकाणी आता आम्हाला काय प्रसंग आहे माहिती आहे का जास्त करून आम्हाला फुलाची कीर्तन बरं का
सगळ्याच्या आपलं कुठं निघालं, चाललोय फुलाला. आणि फुलाच्या कीर्तनाला गेल्यानंतर श्राद्ध होतं सचिन जाधव यांचं, पण मी मुद्दाम नाव घेतलं सतीश चव्हाण यांचं. काय लोकांचं लक्ष आहे का बघायला. मी म्हणलं आता श्राद्ध कोणाचं आहे, सचिन जाधव यांचं, पण मी मुद्दाम नाव घेतलं. आज या ठिकाणी सतीश चव्हाण यांच्या श्राद्धानिमित्त आपण इथं उपस्थित आहोत. खाली बसलेली लोक पण अशी करते ती, म्हणजे त्यांना माहितीच नाही आपण कुणाच्या श्राद्धाला आलोय, कशा करता आलोय, कार्यक्रम कोणता आहे, कशा करता कीर्तन आहे. म्हणजे आजचं हे कीर्तन कितव्या दिवसाचं आहे तुम्हाला ज्ञात, बरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त मला कौतुक कुणाचं वाटतं माहितीये का, सगळ्यात जास्त कौतुक हे आमच्या महिला मंडळ आहेत ना. सगळं यांच्याकडे बघा ना किती असतं, सगळं पाहायचं, सगळ्यांचं सगळं पाहायचं, माहेरचं बघायचं, सासरचं बघायचं, आलं गेलं बघायचं. आणि एवढं सगळं बघून सुद्धा आमच्या महिला मंडळ पुढे असतात बरं का. आज संख्या सुद्धा जास्त महिला मंडळांची. काय आज जास्त संख्या सुद्धा कुणाची आहे, महिला मंडळ. महिला मंडळ अहो तुमच्या साईडनं बोलतेय मी. किती महिला मंडळ त्याग करतात संसारामध्ये. महाराज पुरुषाच्या बरोबर संसाराचा गाडा ओढत ओढत मग हसत खेळत हा सप्ताह आज निरूपणाकडे चाललेला आहे. आजचा दिवस हा जागराचा आहे. जागराच्या दिवशी देवाला मागायचं असतं, म्हणून आजच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यायचा असतो. इथं सुद्धा अभंगामध्ये एकनाथ महाराज देवाकडे मागणी करतात. अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, म्हणजे आपल्या या पांडुरंग प्रसाद आश्रमामध्ये या आश्रमाचे करता धरता आमचे गुरुवर्य आणि सगळ्यांचे आमच्या लाडके दादा यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी लहानपणापासून जसं जन्मले तसं दादांच्या हातात आहे. आणि अजून सुद्धा दादांच्याच आशीर्वादामुळेच इथं उभा आहे बरं का. कारण पूर्वजन्मीचं सुद्धा पुण्य असावी लागते बरं का. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि सेवेचं फळ तो भगवंत दिल्याशिवाय राहत. लहानपणापासून आणि हे तरुणपणापासून ही जोडी बघते मी बरं का. आमच्या दादांची आणि आमच्या वडिलांची जसं कळतंय तसं ह्यांची जोडी बघते. आणि जे दादांनी संकल्प केले, जे दादांनी स्वप्नपूर्ती पाहिली, आणि दादांच्या पावलावर पाऊल टाकत आमच्या वडिलांनीही ते स्वप्न पाहिली, आणि दादांच्या शब्दामुळे ती सत्यात उतरली. ही दादांची ताकद आहे, ही दादांचा आशीर्वाद आहे. म्हणून पुण्य लागतं. इथं पण महाराज उभा राहायला पुण्य लागतं. इथं येते असावे जातीचे येड्या गबाडाचे, याला सुद्धा आमची पूर्वजन्मीची पुण्याई आहे. भगवंतानी आम्हाला इथं बोलायला, इथं भगवंताची सेवा करायला, देवाची पूजा अर्चा करायला नेमले. देव उगच कुणाला इथं नेमत नाही. म्हणून या सुंदर अशा वातावरणामध्ये भगवंताच्या चरण स्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. आणि एक सांगू का, जावं अशा ठिकाणी जावं. कालही महाराजांनी सांगितलं की बरोबर आपला आश्रम इथून 110 किलोमीटरवर आळंदी आहे, आणि 110 किलोमीटरवर काय पंढरपूर आहे. आणि या ठिकाणी जिथं भगवंताच्या चरण लागलेत, भगवंताचा वास झालेला आहे, तिथं ती स्पंदनं जाणवतात बरं का. ती स्पंदनं असतात. कधीतरी अनुभवा, कधीतरी जाणून घ्या, कधीतरी त्याच्यामध्ये उतरायला शिका. ही जागा एवढी पवित्र आहे, ही जागा एवढी पावन आहे की इथं महाराज एखादा वेडा येऊ द्यात, एखादा व्यसनी येऊ द्यात, एखादा येडा गबाडा येऊ द्यात, एखादा मूर्ख येऊ द्यात, पण ती जागा त्याला पावन केल्याशिवाय माघारी पाठवत नाही. या जागेत पुण्य आहे. एवढी जागत त्या ताकद निर्माण झाली आहे. ती स्पंदनं भगवंताच्या कृपेची आहे. म्हणून भगवंताच्या कृपेने आज एवढा मोठा सोहळा, ही लहान लहान मंडळी बघायला गेलं ना तर आपल्या ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था भाडळीचे
आपले स्वप्नील महाराज असतील, सुंदर. खरं एक सांगू का की या संप्रदायानं या परमार्थानं जगाला काय दिलं तर मला सांगता येईल की अशी रत्न या परमार्थानं संप्रदायाने जगाला दिली बरं का. अशी मुलं असावी की त्यांच्याकडे पाहून समाधान वाटावं. आज बघायला गेलं तर ही सगळी गुणीजन मंडळी कीर्तनासाठी उभा आहेत. आई वडिलांचं पुण्य आहे ही सगळी मंडळी, मुली असतील मुलं असतील. त्याचबरोबर आज ज्यांचं मला भाग्यानं स्वरब्रह्म साथ लाभली असे आमचे आदरणीय शिंदे महाराज आहेत, आमचे माऊली महाराज आहेत, सिद्धेश्वर महाराज आहेत, आमचे मामा आमचे गोरवे महाराज आहेत. त्याचबरोबर इकडं सगळ्या संस्थेतल्या मुली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगू का, मृदंगावरती सुंदर अशी थापा तर सगळेच मारतात बरं का, पण सुंदर अशी थाप ज्यांची आहे, एवढ्या लहान वयामध्ये एवढं कर्तृत्व घडून दाखवतात ते आमचे बंधू अनिकेत महाराज जाधव. एकदा जोरात टाळी वाजवायची. सुंदर अशा वातावरणामध्ये आजचा सोहळा घडतोय. आणि हा कार्यक्रम तुम्हाला आपल्या फक्त वडजलकरांच्याच पुरता नव्हे तर नंतर तुम्हाला ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे. म्हणून नक्की पहा. आपल्यासोबत कीर्तनाला येताना बघा आज सुंदर समाज गर्दी दिसतीये. तर एक सांगू का, कीर्तनाला येताना माणसांचं काय असतं माहितीये का, कीर्तनकार किती मोठा आहे, कीर्तनकार किती लाखाच्या गाडीत आलाय, कीर्तनकार किती मोठा आहे, त्याला ढेरी आहे का? मला ढेरी नाही बरं का. ढेरी, दाढी, गाडी, माडी ते बघून आजकाल कीर्तनकाराची काय ठरवतात लोक, किती क्वालिटीचा आहे. पण एक सांगू का, कोणता कीर्तनकार आहे म्हणून कीर्तनाला जाऊ नका. कीर्तन आहे आणि भगवंताचं चिंतन होणार आहे म्हणून कीर्तनाला जा. आयुष्य सार्थक होईल. आपल्या सोबत येताना अजून 2-4 जणांना ना, असं नका आजचा दिवस उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्याचा दिवस प्रसादाचं पगाराचं कीर्तन आहे बरं का. कशाचं आहे? आज जी सेवा केली सगळ्यांना माहित आहे, महिनाभर का आम्हाला काचकूच केली तरी चालते, पण पगाराला पहिला हजर राहायचं. म्हणून उद्या सगळ्यांनी जास्त संख्येने आपल्यासोबत येताना 2-4 जणांना घेऊन या, ते पुण्य लागतं. म्हणून असा आपला वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवी रचला पाया, उभारिले देवालया. माऊलींनी पाया रचला आणि ही भली मोठी संप्रदायाची इमारत उभा केली. आज बघायला गेला ना तर शाळेमध्ये आम्हाला काही जण सांगतात की आम्हाला हडप्पा संस्कृती आहे, मोहनजिदडो संस्कृती आहे. तुमच्या हिंदू संस्कृतीचं काय? तुमची भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती त्याचं काय? ज्यावेळी उत्खनन झालं तर उत्खननात आम्हाला ही संस्कृती सापडली. कोणती? हडप्पा, मोहनजिदडो. पण आपली हिंदू संस्कृतीचं काय? तर मी पण त्यांना उत्तर दिलं की हडप्पा संस्कृती आणि मोहनजिदडो संस्कृती ही उत्खननात सापडेल, पण आमची हिंदू संस्कृती सापडण्याकरता उत्खनन करायची गरज नाही. आमच्या महाराष्ट्रीयांच्या, भारतीयांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या रक्तामासात, हाडाहाडात आणि कणाकणात आणि मनामनात भिडणारी संस्कृती म्हणजे आमची हिंदू संस्कृती. आपल्या संस्कृतीला अजिबात कमी लेखू अशी आमची संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, एकनाथ महाराज, मुक्ताई, सोपान दादा, सोपान काका, निवृत्तीनाथ अशी आम्हाला काय सापडली आहेत? रसायन सापडली आहेत. आणि अभंग घेतलेला कुणाचा आहे? सगळे आहेत बरं का जागेवर. असं बोलत जावं. बोललं मला अजिबात राग येत, बोलत जावा. कीर्तनामध्ये बसताना 3 नियम लक्षात ठेवायचे. सगळ्यांनी बसताना ताट बसायचं. कसं? झाले बुवा ताट सगळे. हाताने टाळी आणि मुखानं देवाचं. आणि अजून एक महत्वाचा नियम ऐका, एखाद्या कीर्तनकारानं सुंदर असं वाक्य बोललं तर त्याच्या कर्तृत्वास्पद टाळी वाजली
पाहिजे. एखाद्या गायनाचार्यांनी सुंदर असं स्वर काढलं, सुंदर असं गायन केलं तर त्याच्या कौतुकास्पद टाळी वाजली. एखाद्या मृदुंगाचार्याने सुंदर असं बोल वाजवले, टाळी वाजली. कारण आपल्या माणसाचं कौतुक करणं हे काम कुणाचं आहे? आपलंच आहे ना. हाय का गेला म्हणजे झोपी नाही ना गेला. नाही, आपलं कसं आहे, एखादा आपला जर पुढे जात असेल ना तर त्याचं पाय कसं खेचायचं ही आजकालची बघणारी लोक. पण त्याच्यामध्ये आपला माणूस पुढे जातोय ना, आपला माणूस काहीतरी चांगलं करतोय, ही लहान मुलं सुंदर नाचतायत ना, तर त्याचं कौतुक करता आलं पाहिजे ना. याच्या करता काय वाजली पाहिजे? टाळी वाजली. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. टाळी वाजवल्यानं फार मोठा फायदा आहे. म्हणून भगवंताचं भजन करा. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज कोण होते? नाथ महाराज बघायला गेलं ना तर पैठण, दक्षिण काशी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, अशा पावन ठिकाणी नाथ महाराजांच्या घरी साक्षात महाराज भगवंतानं पाणी भरावं. काय भरावं? किती वर्ष भरलं? 36 वर्ष. बरोबर आहे बाबांचं. किती वर्ष? श्रीखंड्या म्हणून भगवंत त्या नाथ महाराजांच्या घरी राहिले, पडेल ते काम केले आणि भक्ती एवढी पुढे गेली. किती भक्ती? अभिरा गुलाल उधळी तरंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिरा 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 गुलाल उधळी तरंग. अभिरा गुलाल उधळी तरंग. रंग रंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. रंग अभिर गुलाल उधळी तरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंगानं भगवंतानं नाथाच्या घरी नाचावं. नाथ महाराजांच्या सारखी सणशीलता, शांती ब्रह्म त्यांना पदवी का? तसं बघायला गेलं ना तर ऐका आई, लक्ष देऊन ऐका. अरे आपल्यावर एखादा मोठ्या आवाजाने जरी ओरडला ना तरी आपल्या तळपायाच्या आड मस्तकाला जाते. एखाद्यानं नुसतं अरे म्हणलं ना तर कारे म्हणणारे आम्ही. पण नाथ महाराज, एक मनुष्य, नाथ महाराज नदीच्या किनाऱ्यावरती बसले आहेत. एक मनुष्य आला आणि नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. नीट ऐका. आपल्यासारखं असतं तर महाराज त्याला हाणला असता, पण शांती ब्रह्म आहेत. नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. स्नान करायला नदीमध्ये गेले. स्नान करून परत माघार येऊन चिंतन करत बसले. तो माणूस परत थुंकला. त्या माणसाला वाटलं आता तरी नाथ महाराज रागवतील, आता तरी ओरडतील. नाथ महाराजांनी काहीच चिंता केली नाही. परत उठले, स्नान केलं, परत जागेवर येऊन बसले. असा तो माणूस 108 वेळा नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवाने मुक्त केला. प्रसाद देवाने मुक्त केला. प्रसाद देवाने
थुंकला प्रसाद देवाने मुक्त केला प्रसाद देवाने मुक्त केला प्रसाद देवाने मुक्त केला अंगावरी थुंकला प्रसाद देवाने मुक्त केला प्रसाद देवाने मुक्त केला प्रसाद देवाने मुक्त केला मुक्त केला यमन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. वा हे संतांचं हृदय. किती वेळा थुंकला? 108 वेळा थुंकला. शेवटी त्यालाच दया आली. शेवटी म्हणले महाराज अहो मी 108 वेळा तुमच्या अंगावर थुंकलो, तुम्हाला माझा राग नाही आला? त्यावेळेस नाथ महाराजांचं उत्तर ऐका. नाथ महाराज म्हणतात अहो तुम्ही माझ्या अंगावर 108 वेळा थुंकला, पण 108 वेळा तीर्थ स्नानाचं पुण्य माझ्या वाटेला आलं. ही संतांचं विचार आहेत. किती वेळा माझं तीर्थस्नान घडलं? 108 वेळा. असे शांती ब्रह्म एक दिवशी गीता घेऊन बसले आणि त्यांनी पाहिलं 3 नियम सांगितले बरं का. जीवन जगत असताना कायिक नियम, वाचिक नियम आणि मानसिक नियम. कायिक नियम म्हणजे काय? देवपूजा करणे, देवाचं दर्शन घेणे, संतांची पूजा करणे, गुरुची पूजा करणे, गुरूंचा आदर करणे, आई वडिलांचं दर्शन घेणे, आई वडिलांचा सन्मान करणे. आणि सगळ्यात महत्वाचं आई वडिलांचा सन्मान सगळेच करतात, पण गुरूंचा सन्मान करणं हे येतं कशात? कायिक नियम मध्ये. आता वाचिक नियम ऐका. जिथं बोलायला सांगितलं नाही तिथं बोलू ऐवडजल, इथं बोला. जिथं बोलायला सांगितलं नाही तिथं बोलायचं नाही, हे सुद्धा वाचिक नियम मध्ये येतं बरं का. आणि जे सांगितलंय ते करावं. जिथं जाऊ नाही म्हटलंय ना तिथं जायचं. जे करू नका म्हटलं नाही ते करायचं. जे बोलायला नाही सांगितलं ते बोलायचं. आता एक सुंदर दृष्टांत आहे बरं का, तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा असेल. आई वडील होते, त्यांना 3 मुली होत्या. मुली एवढ्या सुंदर, बघायला गेलं ना तर त्यांच्या बहया आणि नाक म्हणजे जणू काय धनुष्यबाण सोडलाय. गाल म्हणजे गुलाबाच्या कळ्या, डोळे असे पाणवलेले, बघायला गेलं ना तर ओठ असे डाळिंबी सारखे खुललेले, सुडोल अशा चालायला लागल्या ना तर असं वाटायचं हरिण चालतीये. एवढ्या देखण्या, एवढ्या सुंदर मुली, पण व्हायचं काय? त्यांचं लग्नच जमत नव्हतं. तुम्ही म्हणचाल महाराज एवढ्या देखण्या मुली आहेत, मग त्यांचं लग्न का जमत नव्हतं? तर त्यात प्रॉब्लेम एक होता की एक होती तुतानी, एक होती गेंगानी आणि एक होती बुबडी. पाहुणी बघाय आली की ह्या काहीतरी कुटाणा करायच्या आणि पाहुणी निघून जायची. आता महाराज बाप पण एवढा वैतागला, काय करू, किती काय केलं, ह्यांचं लग्नच जमना. शेवटी बापानं ताकीद केली पुरींना, पाहुणी बघायला आली तरी एक शब्द काय बोलायचा नाही. ठीक आहे म्हटल्या. आणि योगायोगानं पाहुणी बघायला आली. सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आणि पाहुणी बघायला आल्यानंतर मुली एवढ्या देखण्या, निश्चित पाहुण्यांना पसंत. आणि सगळ्यांना वाटतं 3 भाऊ एका घरचे, आणि या 3 सुद्धा कुठं जाणार होत्या? एकाच घरी. ह्या माणसांना पण आनंद झाला की आपल्या 3 मुली एकाच घरी जातील. त्या माणसांना पण आनंद झाला की आता 3 बहिणी बहिणी एकत्र आल्या म्हणजे घरात भांडणं लागणार नाही. तर भांड्याला भांडं लागलं की वाचतं. सासू सुनांचं सुद्धा हितल्या नाही बरं का, हितल्या बिचाऱ्या सगळ्यात चांगले आहेत, मला कीर्तन करायचंय. आणि हितल्या सासू सुना एकमेकींवर लय प्रेम आहे बरं का. हितल्या सासू सुनांचं एकमेकींवर प्रेम आहे. इथल्या सासू सुना एकमेकींचा आदर करतात. इथल्या सासू सुना एकमेकींचा सन्मान करतात. इथल्या सासू सुना एकमेकींवर जळत नाही. काय काय जण म्हणतील महाराज तुम्हाला कसं काय कळलं? मला इथं बसलेल्या सासू सुनांच्या तब्येतीवरून कळलं. सगळ्या बिचाऱ्या आपल्या चांगल्या आहेत त्या, पण
घरामध्ये पटत नाही, जावाजावांचं पटत नाही, सासू सुनांचं. मग तसं बापाला पण आनंद झाला माझ्या मुली एकाच घरी जातील, तिकडं पण आनंद झाला की ह्या मुली एका घरी येतील. पण झालं काय, सुपारी फुटली, सगळे जेवायला बसले. मुली एवढ्या सुगरणी होत्या, काय शिरा बनवलेला. अहो शिरा असला तुपातला, बघितलं तरी पोट भरल. पुरणपोळी काय बनवलेली, तोंडात घेतली की विरघळून जाईल. भजे असे बनवलेले की 2 दगडाने फोडावं लागत नव्हते, एवढे सुंदर भजे बनवलेले, सुंदर जेवण. भजी, पुरणपोळी, कढी, बासुंदी, सुंदर असं जेवण केलं आणि जेवायला बसले. पण म्हणतात ना, त्यातलं एक पाहुणं जरा तब्येतीने बारीक होतं, त्याचं लगेच पोट भरलं. आणि पोटात गेलं की हे जास्त चालायला लागतं बरं का. काय जास्त चालतं, हे जास्त चालतं. त्यातलं एक जण म्हणलं, आपण सकाळी 10 वाजता आलोय, आता 4 वाजत आल्या, 5-6 तास झाले, पण मुली एकही शब्द बोलल्या नाहीत. त्यानं विचार केला, म्हणल्या एवढ्या सुंदर मुली आहेत, सुगरण आहेत, एवढा सुंदर स्वयंपाक करतात, पण एकही शब्द बोलल्या नाहीत, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती पण जरा आगावच होतं, दोंड्याच्या महिन्यात जलांबलेलं, जरा चाबरच होतं. हिथं नाही ना कोण. तर मग झालं काय, ती हुशार होतं, त्यानं काय केलं, कढी सुंदर झालेली. आता कढी बघितल्या महाराज, खेड्यातला असो शहरातला असो, सगळ्यांना कढी आवडते. त्यांनी 5 बोटं कढीत घातली, जी वरापली, फुरकी मारली आणि म्हणला, किती छान झाली कढी. असली कढी कोणी बनवली? ही कढी बनवण्याकरता काय काय घातलं असेल त्यात, एवढी सुंदर कढी. असं म्हणल्याबरोबर जिनं कढी बनवली होती ती पातेलच घेऊन आली. एवढी गोल झाली कली, एवढी छान वाटली तुम्हाला, घ्या घ्या, पली पली. त्यात काय काय घातली मी, जीव घातली, मीव घातली, एवढी सुंदर झाली कली, घ्या ना पली पली. आता ही होती बोबडी, घ्या ना पली पली. असं म्हटल्यावर महाराज त्याला चक्कर यायची बारी, ती पातेलातच पडलं. असं बघितल्याबरोबर जिनं शिरा घेतला होता का नाही, ती लागली मध्ये शिरा घेऊन पातेल. बाबांनी सांगितलं हो. असलं एवढं बोलायला तिला अर्धा तास लागलं महाराज. ती होती तुतानी. आणि हे सगळं बघितल्याबरोबर ज्याला शिरा वाढत होते ती पण शिऱ्यात आपटलं, लागलं फुरक्या माराय. आणि तेवढ्यात महाराज तिसरी आली आणि ती कशी करती, सांगितलं होतं ना बोलू नको, मोडलं का नाही, नकलं मोडलं का नाही, दमलेले लग्न मोडलं. तुम्हाला कळलं, तुम्हाला तर कळलं का, नमलेलं लग्न मोडलं, सांगितलं होतं ना मामानं बोलू नको. असं जर मला सांगा, काय सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, बोलायचं. एवढा सगळा कुटाणा कशामुळे झाला, बोलण्यामुळं. जिथं बोलायलाच सांगितलं नाही तिथं बोलायची काय गरजच नाही ना. म्हणून नाथ महाराजांनी एवढे नियम सांगितले, कायिक नियम, वाचिक नियम. जिथं बोलायला सांगितलं नाही तिथं जास्त बोलायचं, आपली किंमत कमी करून घ्यायची नाही. आणि मानसिक नियम म्हणजे आपल्या वागण्यात मानसिकतेत दुसऱ्याबद्दल काय ठेवा, चांगला भाव ठेवा, दुसऱ्याचं कसं चांगलं होईल असं बघा. आज बघायला गेलं ना तर आमचा महाराज भाऊ जागेवरती आहे का? आमचं मन स्थिर आहे. आज आम्ही इथं बसलोय पण आमचं मन फिरतंय कुठं, जागेवरती नाही मन. आज बघायला गेलं ना तर माणसाचं मन एवढं चंचल आहे. आज माणूस दुसऱ्याबद्दल चांगलं बघत नाही, चांगलं पाहत नाही, चांगलं ऐकत नाही. पण
माणूस कुणाला म्हणायचं? माणसाची व्याख्या काय? महाराजांच्या मते माणूस, खरा माणूस कोणाला म्हणायचं? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याला आपलं म्हणतो त्याला माणूस म्हणायचं. दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख मानतो त्याला काय म्हणायचं? माणूस म्हणायचं. अजून खरा माणूस कोण? ज्यावेळी बघायला गेलो ना तर सगळ्यांना माहित आहे, अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्यांनी स्वतःचा जर विचार केला असता तर चांगले जगले असते. पण माझा राजा त्या काळामध्ये 150 ते 200 वर्ष लोक जगत होती. पण अवघं 50 वर्षाचं आयुष्य माझ्या राजांना लाभलं. कारण त्यांनी खर्च केलं आपलं आयुष्य मानवते करता, खर्च केलं आपलं आयुष्य धर्मा करता, खर्च केलं आपलं आयुष्य स्वराज्या करता. असा राजा छत्रपती शिवाजी महाराज परत होणे नाही. राजा माझा कसा घडला? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजांचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या डोंगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय रयतेच्या मनावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या डोंगरावर. काय होतं त्यावेळेस परिस्थिती बघायला गेली ना तर महाराज राजा कसा घडला? मानवतावाद घेऊन जनतेच्या कल्याणाकरता, स्वराज्याच्या रक्षणाकरता मावळ्यांना सोबत घ्यावं. स्वराज्य घडवायचंय ही श्रींची इच्छा. स्वराज्य घडवायचंय, कष्टकरी बांधवांचं घडवायचंय. स्वराज्य घडवायचंय, माझ्या शेतकरी बांधवांचं घडवायचंय. स्वराज्य घडवायचंय, माझ्या मराठी माणसाचं घडवायचंय. मराठी कुणाला म्हणायचं? मराठा तितका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा. धर्म कोणता आहे आमचा? आम्ही महाराष्ट्रीयन आहे. आमचा धर्म एक माणूस म्हणून. राजाने कोणती जात बघितली नाही. राजाने कोणत्याही माणसाला विरोध केला नाही. विरोध होता तो धर्माविरुद्ध वागेल, धर्माविरुद्ध कटकारस्थान करेल, त्याच्या विरोधात होती ही लढाई. माझ्या राजाने सगळ्यांना एकत्र घ्यावं, रायरेश्वराच्या मंदिरात जावं आणि रक्ताचा अभिषेक घालावा आणि त्या रायरेश्वराला सांगावं, भगवंता हे शेवटचं रक्त आम्ही तुझ्यावरती अर्पण करतोय. याच्यानंतर रक्त पडेल ते फक्त शत्रूंचं आणि आपल्याकडे वाईट बघणाऱ्या नजरेंचं. असा होता आमचा राजा. राजाची कीर्ती, राजाची स्फूर्ती, वीरांचं, धीरांचं, शूरवीरांचं असं राज्य स्थापन केलं माझ्या राजानं. आणि सुख समाधानानं सगळी जनता एकत्र नांदत होती. ते फक्त माझ्या देवामुळं, जाणत्या राजामुळं, छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजा
राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर हरो हरो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जिजाबाई साहेब की हरो हरो वा अशी स्फूर्ती अशी कीर्ती ज्यांनी आमच्या मनामध्ये जागवली आज ज्यांच्यामुळं वारकऱ्यांच्या गळ्यात माळ गळ्यात टाळ मस्तकावरती टिळा अंगणामध्ये तुळस मंदिरावरती कळस आणि पुरुषांच्या ओठावर मिशी ज्यांच्यामुळे ते फक्त आमच्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे नाव घेतलं ना तरी अंगामध्ये रक्तामध्ये कणाकणामध्ये स्फूर्ती निर्माण होती असे आमचे राजे म्हणून एकनाथ महाराज सांगतात की कायिक वाचिक आणि मानसिक हे नियम पाहिल्यानंतर या सगळ्यात जे येतं ते भगवंताला आवडतं आणि भगवंत साक्षात नाथ महाराजांना विचारावं की महाराज खूप सेवा केली तुम्ही स्वतःचं आयुष्य सेवेकरता अर्पण केलं आता खूप झालं आता आम्हाला काहीतरी मागा संतांचं मागणं हे जनकल्याणाकरताच असतं बरं का मागितलं अभंगाच्या पहिल्या चरणात देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे मना लागो तू कारण देवाच्या चरणापेक्षा जर राहायचं असेल ना तर देवाच्या चेहऱ्यापेक्षा राहायचं असेल तर देवाच्या कुठं राहा कारण ज्यावेळी आपण झोपलेला असतो एक माणूस पायाजवळ उभा राहू द्यात बघा ज्यावेळी श्रीकृष्ण सगळ्यांना माहित आहे महाभारतामध्ये श्रीकृष्ण असे झोपलेले अर्जुन त्यांच्या चरणाशी आहे आणि दुर्योधन कुठं होता दुर्योधनाला वाटलं मी वरती उभा राहिलो तर देव मला लगेच बघेल पण सगळ्यात आधी देवाची नजर कुठं असते कुठे असते चरणावरती असते म्हणून महाराज इथं काय म्हणतात मागितलंय एक तर देवाला कधी मागायचं पण आमचं कसं आहे मागा म्हटल्यावर महाराज माझ्या मुलीचं लग्न होऊ देत सगळं व्यवस्थित होऊ दे पैसा बँकेचा वायू देत आणि नंतर आम्ही काय म्हणतो ह्याची दानं देगा देवा तुझा विसर नको सगळं झाल्यावर बर का सगळं येऊ द्या आधी आमच्या बँक बॅलन्स पूर्ण होऊ द्यात तुम्ही म्हणसाल महाराज एक तर देवाला मागायचं नसतं बरं का देवाला मागायचं तुम्ही म्हणसाल देवाला मागायचंच नाही महाराज देवाला मागायचंच नाही बरोबर आहे महाराज सांगतात देवाला मागायचं मग मागणी पर अभंग लिहिलेच कशाला बरोबर आहे आजचा घेतलेला कीर्तन रूपी सेवेकरता अभंग कशातला आहे कोणत्या प्रकरणातील आहे मागणी पर आहे आता इथं बसलेल्यांना माझा प्रश्न आहे अभंग एकतर देवाला मागायचं नाही मग मागणी पर अभंग लिहिले कशाला बोला पटपट आता त्याला उत्तर असं आहे मला सांगा एकदा गुरुजी झाल्यानंतर शिक्षक झाल्यानंतर शिक्षकाला हातामध्ये पाटी घ्यायची काय गरज आहे का हाय का पण पाटी हातात घ्यावी लागते कशा करता विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरता गुरुजींना परत हातामध्ये काय घ्यावी लागते पाटी घ्यावी लागते संत सांगतात देवाला मागायचं नाही पण देवाकडे गेल्यानंतर तुम्हा आम्हाला काय मागावं याचं ज्ञान असलं पाहिजे याच्या करता मागणी पर अभंग आहे याच्या करता मागणी पर अभंगाची काय झाली निर्मिती झाली देवाला मागायची गरज नाही कारण देवच आपला नवरा आहे आणि जिथं नवरा आहे तिथं मागायची गरज लागत नाही अभंगच मागणी पर आहे काल महाराजांनी अभंग कोणता घेतलेला बाळांनो ह्यांच्या लक्षात इकडं ऐ तुमचेच आहेत का सांगता का जाऊ घरी तुमचेच आहेत का आता बघा पुष्पा पिक्चर आलाय
त्यातलं प्रसिद्ध गाणं कोणतं आहे बाळांनो? हे खालनं म्हणतंय श्रीवल्ली. बघा काय काय महाराज पोर आता हे बिचार एकमेकाला मारते. ती पोर लय आगाव, इतकी आगाव कुठंही कीर्तनाला जाऊ द्या. आता हितलं नाही सांगत बरं का, मला कीर्तन करायचंय. दुसरी कुठचं कीर्तनाला गेलं ना पुढंच बसणार बिचारी. आणि सगळ्यांना माहिती आहे आता महाराज लोकांना खायला पुढं हिथं नाही ठेवला, काय असतो गुळ, कीर्तनाला ठेवते ती. आधी एक जण बिचार पुढंच बसलं, कीर्तन चालू केलं, लागलं वळा वळा वळा. मी म्हणलं मला म्हणलं तुम्ही त्याला मी म्हणलं अरे महाराज आहे. म्हणलं महाराज तुमच्या घरी. मी म्हणलं या अवघड दिसतंय. आणि असं खाली बसले ना असं माझ्याकडे बघायचं आणि असं गुड घ्यायचं ना असं चाटायचं आणि असं माझ्याकडे बघायचं राग. त्याला म्हणलं मी काय केलंय? ही पोर काय करतील काय सांगता येत. तरी सुद्धा महाराज ह्या पोरांनी किती ताप देऊ द्या, किती त्रास देऊ द्या, पण आजोबा आजीचा जीव कुणावर? नातवंड माझा नातू काय जीव कुणावर? मुलाचा पहिला जर मित्र कोण असेल तर तो आजोबा, आणि आजोबाचा शेवटचा मित्र कोण असेल तर तो आपण. पूर्ण आजोबांना काही प्रश्न विचारतील सांगता येत. अहो म्हातारा जर घेऊन बसलं का नाही नातवाला, म्हाताऱ्याची मिशी असू द्या, मिशी, ही पोरग ती मिशीच वडतो. बाबा ही काय? बाबा म्हणतो गबस गबस. बाबा ही काय? माता म्हणतो गप, ती मिशी आहे, मला पण का नाही? माता म्हणतो गबस. आता आणि त्यातली त्यात कीर्तनाला घेऊन यावंच. चांगलं असलं तर ठीक आहे. एक जण आजोबा असाच आला कीर्तनात घेऊन नातवाला. आता कीर्तनामध्ये त्या नातवाला लागली महाराज लघवीला. आता पोरग लागलं मोठ्यानं बोंबलाय आजोबा शू. माता म्हणलं का बस. लागलं मोठ्यानं कालवा कराय. म्हातारा म्हणला अरे इथं कीर्तनात असं म्हणू नये, चल तुला घेऊन जातो. सारखंच त्याचं चालू. म्हातारं म्हणलं आता असं कर, कीर्तनामध्ये तुला शूला लागली तर असं म्हणायचं नाही शूला लागली. काय म्हणायचं? गाणं म्हणू, गाणं म्हणू. पोरग पण होय म्हणलं. पण नेमकं झालं काय? मोठ्या महाराजांचं कीर्तन होतं, जी गर्दी झाली आणि गर्दीत नातवाची म्हाताऱ्याची चुकामुक झाली. नातू महाराज गेला ती गेला, दुसऱ्या म्हाताऱ्यापाशी बसला आणि ह्याला मधनं लागली. पोरांनो कशाला? ती आता त्याने लक्षात ठेवलेलं, ती शेजारच्या म्हाताऱ्याला खाऊच कानात म्हणायचं बाबा गाणं म्हणू, गाणं म्हणू. म्हातारा म्हणलं गबस गबस, कीर्तन झाल्यावर म्हण कीर्तन. आता ह्याला काय कंट्रोल, थंडीचा दिवस कंट्रोल, गाणं म्हणू. अरे कीर्तनात कुठं? आता त्याचा आजा होता दुसरीकडं. आता ही म्हातारं म्हणलं ही पोरग काय ऐक ना बाळा, म्हण म्हण पण माझ्या कानात म्हण, कानात म्हण. ही पुढचा कार्यक्रम सांगायची गरज. पोर ती महाराज लय अवघड पोरांचं. आणि त्यातली त्यात आजानं बाहेर कुठं घेऊन जावं. आणि सगळ्यांना माहित आहे पुढनं आता अंतयात्रा यावी. आता म्हाताऱ्याला समजले ह्या पोराने अंतयात्रा बघितली, काही तर प्रश्न. आणि तेवढ्यात पोराने विचारलं बाबा हे काय? आता म्हातारं म्हणलं ह्याला अंतयात्रा म्हणावं तरी अजून आणखी प्रश्न विचारलं. तर म्हातारं कसं करतंय बाळा, त्याला शोभायात्रा म्हणतात. पोरग कसं करतंय बाबा तुमची कधी निघल. म्हणून ही पोरं, आजकालची पोरं महाराज आईबापच सांभाळणं जाणे बरं का अवघड आहे. पण मुलांना संस्कार देण्याची जबाबदारी ही कुणाची आहे? आई वडिलांची आहे. विनोद बाजूला ठेवा, पण मला सांगा आजकाल आमची मुलं, आमच्या मुलांच्या हातामध्ये
पहिली महाराज हुतुतू, कबड्डी, क्रिकेट असे वेगवेगळे, हमामा असे डाव रंगले जायचे, सूरपारंब्या, खो खो, कबड्डी वेगवेगळे खेळ होते. आता जर विचारलं ना, बाळा तू कोणतं खेळ खेळतो का, मैदानात जातो का नाही, खेळ खेळतच नसशील. ती पोरग म्हणतं महाराज मी सगळं खेळ खेळतो, बॅडमिंटन, क्रिकेट, खो खो, कबड्डी. मी म्हटलं एवढं सगळं खेळ खेळतो, दिवसभर मैदानातच असतो काय? म्हटला नाही नाही, मोबाईलवर खेळतो. कुठं खेळतो? आणि महाराज आजची पिढी एवढी व्यसनाच्या आधीन आहे. महाराजांनी अभंगात सांगितलंय काय, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, संसार व्यसनी. व्यसन शब्दच असा आहे की एखादं घर सुखी समाधानी नांदत असू द्या, पण त्याला व्यसन नावाची कीड लागावी आणि ते घर बर्बाद व्हावं, अशी परिस्थिती कशाची आहे? व्यसनाची. व्यसन लागू नये आणि त्यातली त्यात लागू नये असं व्यसन दारूच आहे. लागू नये व्यसन असं अंधश्रद्धेच आहे. आमचे दादा कायम म्हणत असतात की कीर्तनामध्ये तुम्ही विषय मांडत जा. कशाचा? अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे. आज आमचा समाज सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे, पण आज बघायला गेलं ना तर आमचा समाज अंधश्रद्धा, व्यसन याच्या नादीला लागलाय. बघायला गेलं ना आज लोक अंधश्रद्धा एवढी करतात, आज काय कायांच्या देव अंगात यायला लागला हो. आम्ही कीर्तन करून थकलो, आमच्या स्वप्नात नाही आलाय का? अहो काय कायांच्या देव खरोखरच अंगात येत असेल बरं का, त्याला मी अजिबात असं म्हणत नाही की देव नाही अंगात येत नाही, खरोखर येतो. काय कायांच्या येतो, पण काय काय जण उग आपली नाटकं करतात. काय अंगात आलेले देवाला पळ कळतं, रस्त्याच्या कडनं चालू नाही, पाय भरल मधनं चालावं, मधनं पळतं महाराज. अहो असंच एक जणीच्या अंगात आलेलं नाचता नाचता पडलं, तिचं जोडवं. आता अंगात आलंय उचलावं तरी कसं, माणसं बघत्या ती पण हुशार. तिनं काय केलं माहितीये का, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा. नवरा पण तुझ्या पुढचा महाराज, ही अशी करायची, खाली काय पडलंय बघा. नवरा कसा करतोय, उचलून घेतलंय, चला उचलून. ही आमची श्रद्धा. असली श्रद्धा उपयोगाची श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. घरामध्ये व्यसन नसावं. व्यसन करणाऱ्याच्या बायकोला विचारा, किती हाल अपेष्टा सोसाव्या लागतात, किती दुःख सोसावं लागतं, तरी सुद्धा संसाराचा गाडा ओढत असते, तरी सुद्धा नवऱ्याच्या सुखा करता, नवऱ्याच्या दीर्घ आयुष्या करता प्रार्थना करते. ती कोण असते? अरे विचारा त्या पिणाऱ्या बायकोची अवस्था काय असते. दुःख साठवावं डोळ्यामध्ये, आयुष्य हृदयामध्ये जपावं, अश्रू साठवावे, दुःख साचवावं आणि संसाराचा गाडा ओढावा. नवरा पेऊन यावा, घरी मारहाण करावी, लेकरा बाळांना मारावं, बायकोला मारावं आणि बायको महाराज देवाकडे बघते, देवा अरे का माझ्या नशिबी दुःख लिहिलं देवा, अरे का माझ्या नशिबी दुःख लिहावं महाराज. अशा वाटणीला दुःख यावं त्या स्त्रीच्या, तरी सुद्धा नवऱ्याला कधी एका शब्दानं उलट न बोलता, नवऱ्याला कधी रागराग न करता, ज्यावेळी नवऱ्यासाठी मागण्याची वेळ येते ना, वटपौर्णिमेला काय म्हणते पिणाऱ्याची बायको. पिणाऱ्या बायकोची मनस्थिती कशी असते पिणाऱ्या बायकोची. अहो आज आमचा नवरा चांगला आहे ना, तरी सुद्धा आम्हाला त्याचा रागराग वाटतो, तरी सुद्धा आम्ही त्या नवऱ्याला 2-4 शिव्या देतो. पण त्या पिणाऱ्या बायकोची अवस्था, कधीतरी पिणाऱ्या बायकोच्या नवऱ्याची अवस्था, दिवसभर बोंबलत हिंडत असतो, दारू पिऊन गटारी ढोसत पडत असतो आणि असं पोरग चौकात यावं आणि आई बापानं 4 माणसांनी त्या पेताड्या बेवड्याकडे बघावं आणि म्हणावं रामभाऊचं पोरग, 30-35 वर्षाचं पोरग व्यसनाच्या अधीन गेलंय, दारू पिऊन बादाड झालंय. त्यावेळी महाराज 4 आपल्या बापाची मान शर्मेने खाली झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्याच विरुद्ध सुसंस्कृत पोरग 4 महाराज चांगले कपडे घातलेलं, चांगलं भांग पाडलेलं सुसंस्कृत मुलग
चौकात यावं, ते पाहिल्यानंतर 4 चौघांनी त्याच्या जवळ यावं आणि राम राम ठोकावा. त्यावेळी महाराज ते स्वाभिमानी पोरग बघून बापाची मान स्वाभिमानाने वरती झाल्याशिवाय राहणार नाही. ही संस्काराची ताकद आहे. संस्कार द्या. का माझा मुलगा वाईट मार्गाला जाईल, का माझा मुलगा व्यसनाच्या अधीन जाईल. त्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या नवऱ्याची बायको म्हणते, कपाळाच कुंकुमाझ्या जन्माला जाऊ दे, कुंकवाचा धनी माझा व्यसन मुक्त होऊ दे, कुंकवाचा धनी माझा व्यसन मुक्त होऊ दे. आणि एवढ्या सगळ्यांचा तळतळाट हाय हाय त्या मनात घेऊन जगत असतात. आणि महाराज खरं सांगू का, या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त जर पुण्य कोणतं असेल ना, आमच्या दादांनी केलं. 35 वर्षामध्ये 75 लाख लोकांची दारू सोडली, त्यांना व्यसन मुक्त केलं. एवढे संसार वाचवले, नवे नवे सगळ्यांचे संसार घडवले. त्यांचे आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. का करू नये. काय काय जण म्हणतात महाराज, एखादा कीर्तनकार चांगलं सांगायला गेला ना, असं करा तसं करू नका, तर माणसं काय म्हणतात माहितीये का, कीर्तनात बसलं ना, अय वडझोल आहात ना, कंटाळा आला, मग चालू द्या रात्रभर. तर ऐका, नीट ऐका. एखादा कीर्तनकार कीर्तनामध्ये सांगत असेल, एखादा समाज प्रबोधनकार तुम्हाला सांगत असेल, चांगलं पटवत असेल, तर लोक काय म्हणतात माहितीये का, इथं बसल्यावर खरंय खरंय, आणि मागणं कसं करतात. तिला काय कळतं, त्यांचा धंदा येतो. कुणाचा? कीर्तनकारांचा, समाज प्रबोधनकारांचा. लोकांना फसवण्याची कामं करतात. मला सांगा, एखाद्या आपल्या समाज प्रबोधनानं, एखाद्या आपल्या व्याख्यानानं, एखाद्या आपल्या प्रवचनानं, एखाद्या मनावर, एखाद्या माणसावर चांगलं प्रबोधन होत असेल तर त्यात काय वाईट नाही. एखादं घर घडतंय, एखादा परिवार घडतोय, नवे नवे माझा महाराष्ट्र घडतोय, याच्यात आपल्याला कसला कमीपणा आहे. अरे महाराष्ट्र घडवण्याचं काम आपलं माणसं करतात. आपल्या माणसाला पुढं बघायचं सोडून माणसं मागं खेचतात. ही आपली माणसं आहेत. मी कसा दिसतो, मी कसा राहतो, मी कसा वागतो, जग माझ्याबद्दल काय विचार करेल. एक सांगू का, इकडे लक्ष द्या वडजलकर. जग मला कसं म्हणेल, जग मला काय म्हणेल, मी असं करू का, मी तसं करू का, जगाचा विचार करत बसला ना, अहो त्या जगानं तर देवाला सुद्धा नावं ठेवली हो. कुणा पुढं माळकरी, वारकरी, टाळकरी म्हणून दिसतोय. हा आपला झाला व्यवहार. काय झाला? व्यवहार. की मी जगाला कसा दिसतोय, जगाला कसा वाटतोय, जगाकरता कसा राहतोय, हा विचार करणं म्हणजे काय झाला? व्यवहार. अरे पण मी जी भक्ती करतोय ना, ती दुसऱ्या कोणाला नाही आवडलं तरी चालेल, पण माझ्या भगवंताला आवडेल. हा झाला परमार्थ, हा झाला संप्रदाय. कुणाला काय वाटतं, कुणाला काय आवडतं म्हणून जगू नका. स्वतःची आवड जपा, स्वतः करता जगा, स्वतः करता लक्ष द्या. आज बघायला गेलं ना, तर आज बघा, कधीतरी सकाळचं उठा. कधी उठा, आता आम्ही त्याच्यात मोडत नाही बरं का, कारण पहाटे 8 वाजता महाराजांचं बरोबर आहे. आहात ना जागेवर? पहाटे काय 8 असतात का? किती? तसं बघायला गेलं ना, तर आम्ही कीर्तनकार तर निशाचर मध्येच मोडतो बरं का, कारण संध्याकाळचं उशिरा यायचं आणि सकाळी उठायचं 10 वाजता. काय काय जण म्हणतील, महाराज सकाळचं उठायचं म्हणजे किती वाजता उठायचं? ब्रह्ममुहूर्ताला उठायचं. किती वाजता? किती वाजता ब्रह्ममुहूर्त असतो? 3 ते 5. 3 ते हा ब्रह्ममुहूर्त आहे. त्यावेळेस उठायचं, चालायला लागायचं, चालायचं. तर त्यावेळेस तुम्हाला एक पाहायला मिळेल, नीट ऐका बरं का. चालत असताना बरीच लोक तुम्हाला हे कमी करण्याकरता चालताना दिसतील. आमच्या दादांची कमी झाली बरं का. आता उड्या हाणतायत, जोरात नाचतायत. कालच सांगत होते दादा, हे सगळं काय झालंय सपाट. पण ऐका, आज बघायला गेलं ना, तर वॉकिंगला सगळी लोक, त्यांना जर विचारलं ना, दादा तुम्ही का चालताय,
तर बऱ्याच लोकांचं उत्तर येईल पोट कमी करण्यासाठी. नीट ऐका बरं का, माझं वाक्य नीट ऐका, याच्यातून खूप मोठा संदेश आहे. त्यातून काही लोकांचं उत्तर येईल की पोट खूप वाढलंय, पोट कमी करण्यासाठी चालतोय. पण महाराज, माझ्या मनामध्ये एक विचार आला की जगामध्ये काही लोक अशी आहेत जी पोट वाढलंय म्हणून कमी करण्यासाठी जगतात, कमी करण्यासाठी चालतात. पण या जगात निम्म्यापेक्षा जास्त लोक अशी आहेत की ते पोट भरण्यासाठी जगतात. हे पोट कसं भरल याचा विचार करून जगतात. आणखी पुढे चालत जा, सकाळच्या वातावरणामध्ये भगवंताच्या दर्शनाकरता मंदिरात जा. तिथं अजून एक तुम्हाला विशेष पाहायला मिळेल. दाराच्या बाहेर, देवाच्या मंडपाच्या बाहेर दारामध्ये तुम्हाला कोण दिसेल? भिकारी दिसेल. काय मागताना? भीक मागताना. एक सांगू का, मला हसायला या गोष्टीचं येतं की दारामधला गरीब भिकारी दाराच्या बाहेर भीक मागत बसतो आणि तिथंच एखादा आतमध्ये श्रीमंत माणूस तिथं धन दौलत संपत्तीची आतमध्ये भीक मागतो. नीट ऐका बरं का, दारामधला सुद्धा भिकारी आहे, तो गरीब भिकारी आहे. पण मंदिरामध्ये जाणारा आमच्यासारखा पण भिकारी असतो. तो देवा पुढं काय मागतो? देवाला पैसा दे, धन दौलत दे, संपत्ती दे, ऐश्वर्य दे. म्हणजे त्याच्यातून आपल्यात काय फरक? तो फक्त महाराज गरीब भिकारी आहे ना, आम्ही श्रीमंत भिकारी आहे. तिथून अजून पुढे जा, अजून चालत 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 एका मोठ्या माणसाच्या घराच्या बाहेर या. घराच्या वरती नाव लिहिलेलं असतं समाधान. काय लिहिलेलं असतं? सिद्धेश्वर महाराज काय लिहिलेलं असतं? समाधान. बघा, घराच्या बाहेर नाव लिहिलंय मोठं काय, पण त्या घरात समाधान आहे का नाही हे आम्हाला माहीत नसतं. मग जीवन हे असंच असतं बरं का. जीवन कसं असतं? एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला नाही एखाद्याला अन्न खायला घालता आलं हरकत नाही, आमची परिस्थिती गरीब आहे, आम्ही नाही अन्न घालू शकत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नीट ऐका बरं का, आम्हाला कुणाला नाही खाऊ घालता आलं तरी चालेल, पण कुणाच्या अन्नामध्ये आणि कुणाच्या जीवनामध्ये विष कालवण्याचं काम करू नका. तुम्हाला दुसऱ्याला घर बांधण्याकरता नाही मदत करता आली हरकत नाही, करू नका. पण कुणाचं घर फोडण्यामध्ये त्याला मदत करू नका. एवढं मात्र चांगलं शिका. कीर्तन काय सांगतं? कीर्तनामध्ये हसणं म्हणजे कीर्तन. नीट ऐका, मी तुम्हाला निरूपणाकडे घेऊन चालले, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मी सांगते ते लक्षात येतंय ना? फक्त माझ्या कीर्तनातून तुम्हाला एवढं जरी कळलं ना, अख्खं कीर्तन डोक्यावनं मंडपावनं गेलं तरी चालेल. पण एवढं लक्षात घ्या, मला सांगा की दुसऱ्याच्या जीवनामध्ये माणूस कशाला म्हणायचं? घर कसं असावं? तर दुसऱ्याच्या मदतीला जो येतो, दुसऱ्याचं चांगलं पाहतो, त्याला काय म्हणायचं? माणूस म्हणायचं. आज आम्ही माणुसकी विसरलो. आज मी मगाशीच प्रश्न विचारला मुलांना. आज आमची आई बदलली, आमचे वडील बदलले. आमच्या आईच्या जागी आता पहिली आई होती, आता काय झाली? मम्मी झाली. तिथपर्यंत तर ठीक होतं, पण मम्मी शब्द गेला आणि झाला मॉम. पोरांचा उत्तर आली वर खाता. आणि बाबांच्या जागी काय आले? पप्पा. पप्पा पण गेले, काय आले? पॉप. डॅड नाही. आता लेटेस्ट शब्द आहे काय? नीट ऐका बरं का, आईची मॉम झाली, वडिलांचा पॉप झाला आणि या दोघांच्या घोटाळ्यात मुलांचा लॉलीपॉप झाला. काय? मग आमच्या मुलांना संस्कार देण्याचं काम, संस्कार घडवण्याचं. आज आमच्या मुलांना म्हटलं ना, गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा. पोराला विचारलं ना, बाळा तू गीता वाचतो का, भागवत वाचतो का? ते म्हणतो नाही वाचत. मी म्हटलं का नाही वाचत? तो म्हणला वेळच नसतो. नीट ऐका बरं का, तुम्हाला घेण्यासारखं आहे. तो काय म्हणतोय? मी ज्ञानेश्वरी, गीता, भागवत वाचत नाही, वेळच नाही.
मी म्हणलं तू वाचत नाही, ती म्हणलं नाही, मग मी पण त्याला म्हणलं तू वाचतच नाही. शब्दार्थ लक्षात घ्या बर का. तो काय म्हणला गीता मी वाचत, मी पण त्याला म्हणलं वाचत नाही तर वाचत नाही. मराठी शब्द आहे वळवल तसा. म्हण आहे वाचाल तर वाचाल. एवढं मुलांना कळू द्यात. एवढं जरी मुलांना कळलं ना, म्हणून महाराज सांगतात की देवाच्या चरणी आम्ही संसार व्यसनी पडू नको, संसाराच्या नादाला लागू नको. मी 10 मिनिटं तुमचं घेणार आहे. संसाराच्या नादाला लागू नका, व्यसनाच्या नादाला लागू नका. याचं कारण संसार असं व्यसन आहे बघा. ज्यावेळी आपण एकटे जन्माला येतो आपल्याला किती पाय असतात? पटपट बोलायचं. किती पाय आहेत? 2. हात 2, बरोबर. बायको लग्न करून येते, बायकोचे 2 पाय, आपले 2 पाय, किती? 4 पायाचं काय असतं? गाढव असतं. संसाराचा गाडा वाहून वाहून आपण काय होतो? गाढव होतो. पुढे जाऊन आपल्याला मूल जन्माला येतं. आपली 4 पाय, मुलाचे 2 पाय, किती झाले? 6 पाय. 6 पायाचं काय असतं? ऋणू झोनू रे भ्रमरा, ऋणू झोनू रे भ्रमरा. 6 पायाचा असतो भुंगा. नीट ऐका. संसारात राहून आमची अवस्था भुंग्यासारखी होते. ज्यावेळी भुंगा त्या कमळाच्या फुलामध्ये सुगंध सेवन करण्याकरता, मकर सेवन करण्याकरता जातो आणि फुल मिटतं, तो भुंगा इतर वेळेस लाकूड पोखरणारा भुंगा कमळाची कोमल पाकळी मात्र पोखरू शकला. त्या भुंग्याला आतमध्ये गुदमुरून मारावं लागतं. तशी आपली हालत होते संसारात. मुलं जन्माला आली, संसार वाढला की आम्ही सुद्धा गुदमरतो. तरी सुद्धा आम्ही जाग्यावर येत नाही. तरी सुद्धा एकाची महाराज एका पोराची, हम दो हमारे, आमचे 4 पाय, मुलाचे 2 पाय आणि अजून मुलाचे 2 पाय, सगळे मिळून किती झाले पाय? 8 पाय. 8 पायाचं काय असतं? काय असतं 8 पायाचं? कोळी, स्पायडर. माहितीये ना? कोळी जाळी विणवतो. जाळी, तो कोळी काय करतो माहितीये का? जाळी विणतो आणि स्वतःच त्या जाळ्यात अडकतो. तसं आम्ही सुद्धा संसाराची जाळी विणली आणि अडकून बसलोय. कशात? सुटत नाही आम्हाला. आता घर सुटत नाही, बंगला सुटत. एखादं म्हणलं ना मला सांगा 25 लाखाचा 30 लाखाचा बंगला तुम्ही बांधता, बरोबर आहे? सांगता का जाऊ घरी? पटपट उत्तर द्या. 30 लाखाचा बंगला बांधता तुम्ही, मग त्या बंगल्याचं मालक कोण? कोण मालक झालं? आपणच ना. महिला मंडळ बोला की केस बेस करते का काय? बोला कडे नाही. कीर्तनामध्ये खुलून बसायचं बरं का. कसं? चेहरा प्रसन्न पाहिजे. एखादं महाराज दिसायला काळकूट असू द्या, काळकूट, पण त्याच्या चेहऱ्यावर हसू असू द्या. काय खुललेल्या कमळासारखं दिसतो महाराज. पण एखादं गोर पान असू द्या, पण चेहऱ्यावर हसून असू द्या, फुटलेल्या गौरी सारखं दिसतो. म्हणून आम्ही फुटलेली गौरी आहोत का? आपल्याला कोण बनायचंय? कमळ बनायचंय. कमळ. कमळासारखं महाराज आम्हाला सुगंध नाही देता आलं तरी चालेल, पण गुलाबाचे काटे बनून दुसऱ्याच्या पायात टोचायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर ऐका काय म्हंटल मी? घर बांधलं 30 लाखाचं, मालक कोण? आपणच ना. आता घराचे मालक आपण झालो. एखादं म्हणलं चला गावामध्ये सप्ताह, चला कीर्तनाला, चला भजनाला, ती काय म्हणतो माहितीये का? नाही नको, घरी कोणी नाही. अय महिला मंडळ, घर बांधलं कोणी? घर बांधलं कोणी? आम्ही बांधलं, पण आम्हालाच त्या घरानं बांधलं. आम्ही कीर्तनाला जात नाही कारण घरी कोणी? पुरुष मंडळ. माग पुरुष मंडळाला माझा प्रश्न आहे. तुम्ही म्हैस घेतली, म्हैस आता किती हजारात बसते म्हैस? 60-70 हजार लागत असतील, बरोबर आहे का? पुरुष मंडळ 70,000 धरू. आता म्हैस तुम्ही विकत घेतली, त्या म्हैशीचा मालक कोण? कोण? मग मला सांगा शेण कुणी कुणाचं काढतं? तुम्ही म्हैशीचं का म्हैस तुमची?
कोण कुणाचं काढतं बुवा? हा सगळा घोटाळा लक्षात घ्या. आम्ही मालक बनायला जातोय पण आम्ही नोकर बनून बसलोय. आज आम्ही आमचं घर आहे पण घरानं आम्हाला बांधलंय. आज आमचा प्रपंच आहे, आज आमचा संसार आहे, आज आमची गुरंढोरं आहेत पण गुरंढोरांनीच आम्हाला बांधलंय. बघा, आम्हाला बांधून ठेवलंय सगळ्यांनी. आमची अवस्था कशी झाली माहितीये का? ते राजानं पाळलेलं माकड असतं बघा, माकड. ते माकड माहितीये का? राजा त्याची परीक्षा घेतो, असं मडक्यामध्ये फुटाणे ठेवतो, फुटाणे. आणि ते मडक्याचं तोंड लहान असतं, माकड त्याच्यात हात घालतं. जाताना हात सहजासहजी जातो पण येताना फुटाणे हातात धरल्यामुळे आकारमान काय होतो? वाढतं. त्यामुळे हात बाहेर निघत अडकून बसतं. ते कोण? माकडाचं सांगते बरं का, माकडाचं. हे सगळं माकडाच आहे. फुटाण्यात हात घातलाय, हात सुटे ना, प्रयत्न करतो. त्याला आता किती सोपं आहे मला सांगा. हातातले फुटाणे सोडले की हात काय होईल? निघल ना. पण कळतच नाही अहो कुणाला? माकडाला. कळलं त्यालाच कळलं बरं का. माकडाचं सांगते. तर बघा, मग प्रधानजी पण काय करतात? त्या माकडासमोर कंदी पेड्याचं ताट ठेवतात. कशाचं? माकड फुटाण्याकडे पण बघतोय, पेढा पण दिसतोय. मला पेढा पण पाहिजे, फुटाणे पण पाहिजेत. अरे पण माकडा हात सोड ना. पण माकड हात सोडायला तयार. जोपर्यंत हात सुटत नाही तोपर्यंत पेढे भेटत. माकडाचं सांगते, माकडाचं. आम्ही सुद्धा धरलंय संसार माझा, बायको माझी, मुलं माझी, ढोरं माझी धरलंय. एवढं देवानं आम्हाला परमार्थाचं सुंदर ताट करून ठेवलंय. संप्रदायाचं जेवण आमच्या पुढं वाढलंय. त्याच्यामध्ये बासुंदी आहे, गुलाबजाम आहे, पेढा, बर्फी, सगळं काही वाढलंय. पण आम्हाला सोडवत नाहीत वो फुटाने. कुणाला? म्हणा ना माकडाला. अहो माकडासारखी तरा आमची झालेली आहे. म्हणून याच्यातून जर सुटायचं असेल ना तर महाराज संसारी असावे, असोनी नसावे. म्हणून महाराज सांगतात की याच्यातून जर सुटायचं असेल तर भगवंताकडं एकनाथ महाराज प्रार्थना करतात, आमच्याकडून घडावं अभंगाचं दुसरं शरण. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडवे संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घडवे संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. वाहुगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घडवे संत समागम, नामस्मरण घडो घड संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, संत समागम. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. दुसरं काही नकोय देवा. फक्त आमच्याकडून काय घडावं? नामस्मरण घडावं, संतांची संगती घडावी. कारण जीवनामध्ये बदल घडण्याकरता कृपाच असावी लागते बरं का. काय असावी लागते? कृपा. संत कृपा झाली इमारत
बघायला गेलं ना तर आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा कृपा झाली. जाता जाता सांगून जाते की दादांचं बघितलं ना तर बघा, तिकडे असू द्या, चालू द्या त्यांचं काय चालायचं, इकडे लक्ष द्या, इकडे असू द्या जागेवर. हे काय आमचं मनच जागेवर नाही महाराज, मन आमचं चप्पळ आहे, पळतंय, त्याला जागेवरती आणा. महाराजांनी म्हणूनच एकनाथ महाराजांनी सांगितलं की देवा माझं मन काय लागावं जागेवर, तेच आमचं जागेवर नसतं. काय जागेवर पाहिजे, मन जागेवरती ठेवा. आता काय काय जण म्हणतील महाराज टाइम निघत चाललाय आम्हाला. काय काय जणांचं कसं आहे, काय कायांना मणक्याचा त्रास असतो, काय कायांचा गुडघ्यांचा त्रास असतो बसायचा, आणि काय कायांना याचा पण त्रास असतो, काय कायांना याचा पण त्रास आहे. इथं कोणाला त्रास नसावा आणि थोडं 10 मिनिटं पुढे चालतंय, बरोबर आहे, तर लक्ष द्या. 10च मिनिटं बरं का, लक्ष द्या, इकडं तिकडं चालू द्या त्यांचं काय चालायचंय तर बरं का. तर ऐका, जीवन संत संगतीत का असावं याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगते बरं का. मी मागाशी पण सांगितलं की जीवनामध्ये काही ना काही घडण्यासाठी संतांची उदाहरणं, संतांची अनेक तुम्ही चरित्र पाहिली, पण आत्ताच्या लोकांना आत्ताच्या काळातलं व्यावहारिक जीवनातलं सांगितलेलं आवडतं. व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला काय अनुभव आला, तर ज्यावेळी आपल्या दादांचा जन्म झाला, शिंदी भांडवली या ठिकाणी जन्म झाला, आणि बघायला गेलं ना तर 4 भावंड गेली, आणि 4 भावंड म्हणतात ना की काही ठिकाणी असं असतं की बाहेरची लोक आपल्यासाठी चांगलं बघतात, पण कधी कधी घरची लोक आपल्यासाठी चांगलं पाहत. कधी कधी महाराज मांडलेली नाती कामाला येतात, पण कधी कधी रक्ताची नाती सुद्धा धोका देतात. चुलत्याला बघवलं नाही, 4 मुलांचा प्राण घेतला, आपल्या दादांसाठी प्रार्थना करावी भगवंताकडे, आणि भगवंताकडे बोलावं, नवस करावा, आणि सुखरूप मुलगा जन्माला यावा, आणि जितोबाच्या चरणी प्रार्थना केली, म्हणून आमच्या दादांचा सुखरूप जन्म झाला. म्हणून नाव काय ठेवलं, जितोबा. कृपा आशीर्वादानं जन्म झाला. जन्मताच महाराज बघवलं नाही, हातपाय वाकडे करावे, चालता येईना, बसता येईना, उठता येईना, पण भगवंताची कृपाच म्हणावी की लहानपणापासून घरामध्ये माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा. घरामध्ये परमार्थिक वातावरण, भगवंताची कृपा घडावी, आणि दादा चालायला लागले, शाळेत जायला लागले. लहानपणी हालाकीची परिस्थिती, एवढं दुःख सहन केलं मायबापाने. लहान होते आमचे दादा, त्यांना घडवलं, त्यांना वाचवलं, त्यांना शिकवलं. हालाकीची परिस्थिती तोड. आठवा ते दिवस. आज आम्हाला सगळं जागेवरती भेटतंय, आज आम्हाला खायला मिळतंय, आज आम्हाला चांगले कपडे घालायला मिळतात, आज आम्हाला हवे त्या गोष्टी मिळतात, म्हणून आम्हाला आमच्या मायबापाची कदर कळत नाही. पण विचार करा, ते दिवस काय असतील. लहान लेकरू जन्माला आलंय, पण आत्ताच्या मुलांना जन्माला आलं की आम्हाला महाराज सगळ्या सुखसुविधा भेटतात, पण दादांच्या वाटेला कापूस वेचावा, तो कापूस वेचलेला कापूस दुसऱ्याच्या रानात वेचायला जावं, दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जावं, आणि तसं करत करत शाळा शिकावी. पण 8वी मध्ये गेल्यानंतर मनावरती परिणाम करावा. आपल्या घरातल्या माणसांनी चुलत्यानं पाहिलं, बघवलं नाही, चांगलं चाललंय, म्हणून शाळा देखील सोडायला भाग पाडलं. मग विचार केला, इथं राहायचं नाही, कामाला जायचं, बाहेर जायचं. गुजरातला गेले, हिऱ्याच्या कंपनीमध्ये काम केलं, तिथं गौंडी काम केलं, नवे नवे पडल ती कामाची तयारी ठेवली. पण म्हणतात ना, भगवंताच्या घरी देर है लेकिन अंधेर. हळूहळू संसार फुलत गेला आणि लग्न करून दिलं. एक सांगू का, घरामध्ये किती ऐश्वर्य असू द्या, कितीही वैभव लक्ष्मी नांदत असू द्या, पण महाराज ती लक्ष्मी गपकन जागेवर बसवणारी शक्ती घरात नांदत असते. तिचं नाव आहे, तिने जर डोळं वाटारलं ना तरी चांगला सुद्धा माणूस काय होतो. पण दादांच्या वाटणीला अशी शक्ती लाभली की तिनं महाराज
जर बैलगाडीच्या चाकांना एक चाक मागं असेल आणि एक पुढं असेल तर चाक चालेल का हो? पण शक्ती अशी लाभली की समाज कार्यामध्ये दादा पुढं होते, भगवंताच्या सेवेमध्ये पुढं होते. दादांच्या बरोबरीने त्यांची साथ द्यावी अशा आमच्या माईंना देखील दादांची साथ दिली आणि संसार फुलत गेला. आणि संसाराला लागलेलं फळ, संसाराला फूल लागल्याशिवाय, फळ लागल्याशिवाय संसार पूर्ण होत. आणि या संसार रूपी झाडाला, वृक्षाला फळं लागली, 3 रत्न जन्माला आली आणि त्यातलं एक रत्न म्हणजे आमचे सुशांत महाराज आहेत बरं का. ज्यावेळी कुठंच कोणी बालकीर्तनकार नव्हतं ना, त्यावेळी आपलं नाव लौकिक करणारे, आता महाराज कुणी पण टीव्हीला येतंय बरं का, कुणी पण येऊ द्यात, पण त्या काळामध्ये पहिला बाल कीर्तनकार आणि टीव्हीला झळकणारा कीर्तनकार असं रत्न या दोघांच्या पोटी आलं ते सुशांत महाराज आहेत. ते आमचं सुशांत दादा आहेत बरं का. आणि असं करत करत 3 मुलं हळूहळू मोठी होऊ लागली, नाव लौकिक करू लागली आणि संसार फुलत गेला, फुलत गेला. काय नाही पाहिलं आमच्या दादांनी. अरे दुःखाचे दिवस पाहिले, सुखाचे दिवस पाहिले, आपली माणसं बदलताना पाहिली, मातीचं घर, मातीचं सगळं काही पाहिलं, मातीची चूल सगळं पाहिलं, सगळं आपला परमार्थ करत करत संसार वेचला. अरे आपल्या लहान मुलांना हातामध्ये घ्यावं आणि आपल्या मुलांकडे बघत आयुष्य जगावं. आमच्या दादांनी स्वतः करता तर जीवन कधीच खर्च केलं नाही. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. स्वतःच कधी सुख पाहिलं नाही. स्वतःला काय वाटेल, स्वतःला काय लागेल, स्वतःचा विचार न करता माझ्यामुळं किती लोकांमध्ये परिवर्तन घडेल. ते सारखे म्हणत असतात की मला कीर्तनकार व्हायचं होतं, पण मला कीर्तनकार होता आलं नाही. पण एक सांगते दादा, हजारो लाखो मुलांना कीर्तनकार घडवणारा माणूस कधी कीर्तनकार होऊ शकत नाही असं कधीच नाही. हजारो लाखो मुलं कीर्तनकार घडवली तरी सुद्धा दादांचं एकच वाक्य, मला काही येत पण मला येतं ती कुणालाच येत नाही, असं दादा आहेत बरं का. आणि खरंच त्यांना येतं ते कधीच कुणाला येऊ शकत. आपल्या एका क्षणामध्ये एखाद्या माणसाला आपलं कसं करायचं ना, एखाद्याबद्दल परोपकाराची भावना, एखाद्याबद्दल मदतीची जाणीव कशी असते ना. त्यांनी दिवस पाहिले, त्यांनी दुःखाचे दिवस पाहिले, त्यांनी हलाखीचे दिवस पाहिले, त्यांनी सुखाचेही दिवस पाहिले, त्यांनी दुःखाचेही दिवस पाहिले. सुख आलं ना की आमची पावलं आभाळावरती जातात, आम्ही जणू इंद्राच्या दरबारातच नाचतोय काय अशी आमची अवस्था होते. पण एवढं सुख बघितलं तरी सुद्धा नेहमी पावलं धरणीवरतीच राहिली. कोणत्या गोष्टीचा गर्व केला नाही, मीपणा केला नाही. म्हणून आज पांडुरंग त्यांच्या घरी नांदतोय. सोपं नव्हतं एवढ्या सगळ्या हलाखीच्या परिस्थितीतून आपला ऐश्वर्य उभा करणं. गाव दुसरं पण इथं येऊन स्थायिक झाले, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. अरे वाईट दिवसातून हाल सोसावी, काय काय करतो आणि आपल्या मुलांसाठी जीव लावतो ना महाराज, तो बाप असतो बरं का. कधीतरी जाणून घ्या बापाची किंमत, बापाची माया. आईचं प्रेम सगळ्यांना दिसतं, आई दाखवते पण बाप दाखवत नाही. जी दाखवून प्रेम करते ना तिला आई म्हणतात, पण जी न दाखवता प्रेम करतो ना त्याला काय म्हणतात, बाप म्हणतात. आज आम्ही आमच्या आईला माईची सावली म्हणतो, आज आमच्या आईला आम्ही दुधावरची साय म्हणतो, पण आमच्या बापाला कधी कोणी मायेची सावली म्हणत नाही, दुधावरची साय कोणी म्हणत नाही. आज आमच्या आईला सगळे ज्योत म्हणतात, पण एक सांगू का, त्या ज्योतीला कायम स्वरूपी प्रकाशित करणारा दिवा तो ज्योतीला प्रकाशित ठेवतो, पण स्वतः मात्र तापत राहतो. तर तापत राहणारा दिवा म्हणजे बाप आहे, तो तापत राहणारा दिवा म्हणजे आपला बाप आहे. कधीतरी महाराज आपल्या बापासाठी मना व्याकुळ व्हावं, कधीतरी आपल्या बाबासाठी डोळ्यात पाणी यावं. अरे असं नको, तुम्हाला वाटत असतं त्याला काळीज नाही, तुम्हाला वाटत असतं त्याला भावना नाही, तुम्हाला वाटत असतं त्याला मन नाही, पण कधीतरी आमचा बाप आमच्यावर रागवला ना, आम्हाला वाटतं आमचा बाप आमच्यावर रागवतो, आमचा बाप आम्हाला वाईट बोलला ना, आम्हाला वाटतं आमचा बाप आम्हालाच का वाईट बोलतो, पण याच्या मागं आमच्या मुलाचं हित दडलेलं आहे हे मुलाला समजत नाही. माझा बाप निष्ठुर आहे, त्याला काळीज नाही. कधीतरी तुम्हाला असं वाटलं ना तर आपल्या बाबाच्या जवळ जा आणि बाबाला प्रेमानं हाक मारा, बाबा.
आणि बाबाच्या जवळ गेल्यानंतर त्याला हाक मारून बघा आणि एकदा विचारा, बाबा तुम्हाला बरं वाटतंय का? आणि एकदा फक्त एकदा आपल्या बापाला मायेनं मिठी मारून बघा. अहो पर्वतासारखा बाप कोसळला नाही तर बघा आणि ढसाढसा नाही रडला तर बघा. तुम्हाला दिसतोय तो हृदय नाही, त्याला काहीच नाही. तुम्हाला वाटत असतं रडू येत नाही, त्यांना रडू येतं, बापाला रडू येतं. पण आपण रडलो ना तर आपला परिवार सगळा ढासळून जाईल याच्या दुःखापोटी बाप कधी रडून दाखवत नाही. आज बघायला गेलं ना तर आईला मंदिराचा कळस म्हटलं जातं, पण त्या कळसाला उंच ठेवण्याकरता आमचा बाप स्वतःला जमिनीत पुरून घेतो आणि पाया बनतो. पाया भक्कम आहे म्हणूनच घर भक्कम आहे, हे आम्हाला कळत नाही. तो आज उभा आहे, तो इथं उभा आहे ना म्हणून घर चाललंय. तो आज शांत बसतोय, तो रडून दाखवत नाही. बाप म्हणजे कसा आहे माहितीये? बाप म्हणजे कसा पाण्यातला मासा, त्याच्या आसवाचा ठेंब कोणा दिसलव कसा. बाप म्हणजे काय? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, तो जागतो म्हणून घर झोपते खुशाल. निर्धास्तपणे आम्ही घरी झोपतोय, घरी वावरतोय, कारण आम्हाला माहित आहे आमचं अंगरक्षण करणारा, आमची सपोर्ट सिस्टीम आमचा बाप जिवंत आहे. जोपर्यंत तो इथे ना आमच्या केसालाही धक्का लागणार नाही असा आमचा बाप आहे. म्हणून पाहिलंय लहानपणापासून, जसं मी जन्माला आली ना लहानपणापासून पाहते आमच्या दादांच्या वागण्यात. संपत्ती आली ना की माणसाला वारा चढतो, पैसा आला ना की माणूस हवेत उडतो, पण जसं पाहते ना त्यांचा स्वभाव बदलला नाही, त्याचं वागणं बदललं नाही, राहणीमान बदललं नाही. जसेच्या तसे पाहते तसे आमचे दादा आहेत. अरे आयुष्यभर संसार केला, गाडा वेचला आमच्या माईंनी, आयुष्यभर दादांनी माईंनी मुलांनी दुःखाचे दिवस पाहिले. काय केलं? झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणा वाकला, घडीभर तू थांबना ऐक त्याची धापर, लई अवघड हायर गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आज आपला बाप इथं आहे ना तर बापाला हाक मारा, त्याला भरभरून मिठी मारा. बाप आहे ना म्हणून आपण आहे, तो आहे ना म्हणून श्वास घेतोय, तो आहे ना म्हणून लोक आपला अभिमान करतात. तो गेला ना की आपली किंमत शून्य आहे. पहिले दिवस आम्ही, आणि एक सांगू का, इतक्यावर न थांबता अजून रत्न या समाजाला दिली. एक म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी असणारे आमचे शंभू राजे, तर दुसरा आमचे पवन राजे अजून मुलं नावलौकिक करतात. नवे नवे पवन मागे होता की लगेच महाराज वरुण राजे सुद्धा बाहेर आले. चारी नातवंड चांगलं कार्य त्यांच्या माग, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतायत. आणि एक सांगू का, आज जर आमचे दिवस सुखाचे असतील ना, सगळं ऐश्वर्य सगळं जे उभं राहिलंय ना दादांच्या सोबत, कधी साथ न सोडणारे आमचे वडील, आज बघायला गेलं ना अजून सुद्धा त्यांची जोडी सोबत आहे. आणि अजून सुद्धा माझ्या बापापेक्षाही माझ्यावर जास्त जीव लावणारे आमचे दादा आहेत बरं का. एवढं प्रेम. मी कुठेही दिसली ना तर पहिलं मला मिठी मारणार, माझा मुका घेणार. म्हणजे लहानपणापासून मी त्यांना लहानपणापासून पाहिलंय, लहानपणापासून बघते त्यांचा संघर्ष. तरी सुद्धा दादा एवढं मध्ये पायाला त्यांना शुगरमुळे पाय सुजलेला, एवढं आजार असताना सुद्धा तिकडं आपल्या खुंट्याला सप्ताह होता, दादा आपल्या आश्रमातील लोकांना घेऊन सप्त्याला येत होते. कुठेही आसपास सप्ताह असू द्या, कधी सुद्धा मी आजारी आहे
म्हणून थांबलोय असं झालं नाही. म्हणून एक सांगते की आज आमचं ऐश्वर उभा राहिलंय ते फक्त आणि फक्त आमच्या दादांमुळे. सगळं काही आहे ना ते फक्त कुणामुळे? आणि त्यांच्या पायावरती माझी कातड काढून त्याची चप्पल जरी बनवली ना त्याचे उपकार फिटणार नाहीत. माणसं विसरतात उपकार केलेले, पण कधीच उपकार फिटणार न फिटणारे उपकार कोणी केलेत? माणसाला काय वाटतं? संत संगती. शिक्षणानं मिळतं ते ज्ञान. शिक्षणानं काय मिळतं? ज्ञान मिळतं. पण खरा जर प्रसन्नता आणि आनंद मिळत असेल ना तर संत संगतीने मिळतो. संतांच्या संगतीत राहण्यानं कृपा घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून ह्या जीवनातला सत्य घटना आहे. म्हणून दादांचे उपकार की मी आज इथं बोलते, चालते, कीर्तन करते हे फक्त दादांमुळे आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणावरती माझं शिरकमळ ठेवते. फक्त देवाला मागताना काय मागा की त्याचं नामस्मरण, त्यांचं चिंतन, त्याचं दर्शन आणि पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेही. म्हणून महाराज सांगतात की देवा मला द्यायचंय ना तर काय दे? अभंगाचं शेवटचं चरण. आणि कमगणे नाही नाही देवा, आणि कमगणे नाही नाही देवा, नाही नाही देवा आणि कमागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढाने, एका जनार्दनी सेवा दृढाने, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. एका जनार्दनी दृढाने, एका जनार्दनी सेवा दृढाने, नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागमी. वाऊगाची समान देवा, वाऊगाची समान तो देवा, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रामा नको देवा, वाऊगाची भ्रामा नको देवा, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, संत समागम. गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था सुंदर अशी मुलं घडतायत आणि सुंदर वारकरी संप्रदायाचं असंच भवितव्य घडवतायत. मुलांचं धन्यवाद. आमच्या मुली सुंदर असं नाचतायत. त्याचबरोबर आमचे गाणगंधर्व शिंदे महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, सिद्धेश्वर महाराज, गोरवे महाराज आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जर एखादं बटन फिरवलं की माझं सगळं फुस, ती म्हणजे काय माईक सिस्टीम ती सुंदर आहे बरं का. आमचे सगळेच आहेत, महाराज पण बसलेत त्या ठिकाणी. तर सगळ्यांचं धन्यवाद. त्याचबरोबर सगळ्यांच्या चरणावर माझं शिरकमळ ठेवते. या कार्यक्रमाला आमचे दादा असतील, माई असतील, वहिनी असतील, सगळे उपस्थित आहेत. सुशांत भैया या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांचं तिकडं कार्यक्रम चालू आहे. सगळ्यांचं धन्यवाद. आमचे शंभूराजे असतील. त्याचबरोबर चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व बरं का, कारण सगळ्यांची नावं घेणं शक्य. सगळ्यांच्या चरणावर शिरकमळ ठेवते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आ तुकाराम 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 तुकाराम, आ तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलेली कुरवेडी वाकुडी उत्तरे क्षमा अपराध महाराज.
हा नाही विचारिला अधिकारणे आपुला क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम फक्त 1 मिनिट वेळ घेतो तुमचा. धन्यवाद महाराज. आज या ठिकाणी जशी तोप धडाडती असं सुंदर आणि उत्कृष्ट असं कीर्तन पुष्प या ठिकाणी. हसू नका. हानो काय चाललंय? मूर्खागत का करताय? तर या ठिकाणी नम्रता महाराज कीर्तनकार का झाल्या 1 मिनिटात सांगतो. तुम्हाला जरी गार लागत असेल तरी माहिती असणं गरजेचं आहे. ही जी आमची नाते आहेत ते न्हावी समाजाचे आहेत. मी मराठीचं ही नातं नाही बरं का. जी प्रेमाचं नातं असतं ती वेगळंच असतं. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. जे गंगेला अर्पण केलं जातं, कृष्ण अर्पण म्हणतो आपण, ती देवाला देतो आपण, देवाला. बरोबर आहे ना? तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर दिवा काय करता? पेटावता, वात लावता आणि गंगे तुला अर्पण. तसं गंगेला ही 2 लेकरं अर्पण केली मी. एक सुशांत महाराज, हे वडजलकरांना सर्व माहिती आहे, आणि एक नम्रता महाराज. आता सुशांत महाराजांचं सांगत बसत नाही. तुम्ही सगळी, मी नसताना तुम्ही उपस्थित होता. 35 मिनटं सुशांत महाराज पाण्यात होते. लहान मुलगा 1.5 मिनिटाच्या पुढं पाण्यात जगत नाही. 35 मिनटं कसे जगले? जगलेच नाही, मेलेच, परत जिवंत झाले. तसं नम्रता महाराजांचं. आम्ही काशीला कीर्तन नाही बाबा, आता थांबकी, हे त्याचा दोष नाही. वाजवणारा चालताना टेर बडावतो आणि झोपला की टेर बडावतो. किटकिटदा किटकिटदा, त्याचा दोष नाही, त्याचा आपोआपच हात चालणार. असं म्हणजे कुठलाही मृदुंगाला असू द्या, त्याला दम निघत नाही. असो, तर काय प्रसंग सांगतोय मी. ज्यावेळेस आम्ही काशीला ट्रिप काढली आणि काशीला जाण्यापूर्वी एक संगम आहे, 3 नद्याचा संगम आहे, 3 नद्याचा. आणि त्या संगमावर पिंडदान करावं लागतं आणि त्या संगमावर त्या बेटावर जाऊन आंघोळ करावं लागते असं शास्त्र आहे. आणि बोटीने त्या ठिकाणी जावं लागतं. आम्ही सगळी बोटीने तिथं गेलो आणि नम्रता 9 महिन्याची होती, लहान होती. त्या दोघांना पिंडदान करायचं होतं, अण्णा महाराजांना आणि त्यांच्या मंडळींना पिंडदान करायचं. तर ते म्हणते, दादा घडीभर नयनला घ्या. घेतलं म्या. घेतल्यानंतर माझ्या मनात काय आलं मला माहीत नाही. ही गंगेनेच काय डोक्यात घातलं कोणास ठाऊक. म्या तिला धरली आणि अशी पाण्यात पुढं भिरकवली. प्रवाह जोरात चालला होता पाण्याचा. जशी भिरकवली तशी त्यांची आई वरडली, माझी नम्रता कुठे आहे? आता मी बी घाबरलो. मी करायला गेलो नाटक, अलग लक्षात. आणि 5 मिनटं 10 मिनटं घावाना, 10 मिनटं ती कुठं घावाना. मग गंगा मायालाच विनंती केली, गंगा माया माझंच लेकरू आहे, अण्णा महाराजांचं काय माझं काय वेगळं नाही, मी तुला अर्पण केलं आहे, पण माघारी दे, तुला घेऊन जाऊ नको. असंच प्रार्थना केल्या ही माझ्या पायात अडकली. जीवात जीवाला, जीवात जीवाला तिला उचललं आणि आईच्या हातात दिलं. आता ती लहान होती, पण त्या क्षणापासून तिच्या हृदयात परमार्थाचा गंध होता. म्हणून आज या महाराष्ट्रात 1 नंबर कीर्तनकार कोण असेल तर नम्रता महाराज आहे, लक्षात ठेवा. हे गंगेचा प्रसाद आहे. जसं सुशांत महाराज पाण्यात काही मिनटं राहिले, तशी नम्रता महाराजही काही 10-15 मिनटं पाण्यात राहिले. आणि ह्या गंगेच्या प्रवाहात आज त्यांनी मंत्रमुग्ध महाराष्ट्र केला, सुशांत महाराजांनी केला. आणि आता चालू काळात एका दिवशी 3-3 कीर्तनं करावं लागतात. कंटाळतात तरी कीर्तन येत आहे. काय महाराजांना 6-6 महिने कीर्तन येत नाही, वर्ष तर नाही. बळच म्हणतात, हो तुमचा सप्ताह आहे का हो, आमची तारीख घेता का हो, बळच अलग लक्षात. पण यांना तर काही करावं लागत नाही. आले देवाजीच्या मना ते कोणाची चाले ना. या ठिकाणी सुंदर असं कीर्तनरूपी पुष्प ओवल्याबद्दल
तुमचे किती आभार मानाव, आभार मानायची गरजच नाही म्हणा, कानफडीत आणलं पाहिजे. असो, खेळीमेळीच्या वातात कीर्तन झालेलं आहे. आता जसं आज 5 दिवस तुम्ही इथं सेवा, हे बोल नको, 5 दिवस इथं सहकार्य केलं, तसं आता 4 दिवस झी टॉकीजला सहकार्य करायचं. हे का कामं रोजच आहेत. घरी वाज भांडणं करा, रानात जा म्हणलं की, काही दुपारचा कार्यक्रम आहे, कथा आहे, आणि त्या कथेत आपण कथा ऐकायचे, त्याबरोबर आपलं सगळं चित्रीकरण होणार आहे. त्याचबरोबर शंभूराजांचं कीर्तन आहे, अनेक नामांकित कीर्तन आहेत. जेवढा वेळ देता येईल एवढ्या 4-5 दिवसात एवढ्या झी टॉकीजला तुम्ही सर्वांनी द्या आणि हा आनंद घ्या. आज तुम्ही 5 दिवस कीर्तनाचा आनंद घेतला. प्रपंच संसार ही रोजच आहे, ती काय कमी पुरा झाला आहे का? नाही ना. तुमची 5 एकरवाल्याला वाटते 6 एकर व्हावी, 6 एकरवाल्याला वाटते 10 एकर व्हावी, आणि जरी 50 एकर झाली तर वाटतंय 51 एकर व्हावी. कमी पडलं आहे का? सायकल आहे तुमच्याकडं, सायकल वाटतंय मोटरसायकल यावी, मोटरसायकल आली की म्हणते वाटते 4 व्हीलर यावं जाधव महाराजागत, 4 व्हीलर आली आणि वाटते हेलिकॉप्टर मिळलं तर बरं होईल. अशा थांबली का? नाही थांबली. पण परमार्थ हा महत्त्वाचा आहे. तर उद्यापासून त्या ठिकाणी या. आत्ता सर्वांना विनंती आहे की महाप्रसाद म्हणजे जेवण केल्याशिवाय जायचं नाही. ज्यांनी 5 दिवस कीर्तन ऐकलेत, ऐका, आतापर्यंत तुम्हाला पगार मिळाला नाही, पण उद्या पगार आहे. उद्याच्या काल्याच्या कीर्तनाला चुकायचं नाही. त्याचं टायमिंग आहे 10 ते 12. 11:45 इथं हजर राहायचं आहे आणि 12 वाजता महाप्रसाद घ्यायचा आहे. काय रानातली 2 तास काम बघायचे, घरचं काय काम बघायचं. 3 वाजता श्रीकृष्ण गार्डनमध्ये कथेला इथं यायचं आहे. कथा आपल्या महाराष्ट्रात टी व्हीला रोज कार्यक्रम चालू आहे त्यांचा. प्रकाश महाराज साठे लाभलेले आहेत आपल्याला. त्यांच्या कार्यक्रमाला जायचं एवढं सोपं नाही. त्यांच्या एका कथेची 5-5 लाख रुपये फी आहे. पण आपल्या या कार्यक्रमावर छोट्याशा वडजल गावात सुशांत महाराजांचा शब्द त्यांनी हे केलेला आहे आणि ते कथा सांगायला येणार आहेत. त्यांच्या वाणीतून आपण टी व्हीला रोज पाहतो त्यांची कथा. झी टॉकीजला सकाळी 8 वाजता कथा असते. साठे महाराज यांची कथा असते. ते इथं उद्या 1 वाजता येणार आहेत आणि त्यांची 1-1.5 तास रोज कथा होणार आहे. नंतर कीर्तन होणार आहे. अनेक मोठे कीर्तनकाराचा लाभ होणार आहे. जवळजवळ त्यात आपले शंभूराजांचं कीर्तन शूट होणार आहे. अशा सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही माझी हात जोडून विनंती. उद्या 10 ते 12 या काल्याच्या कीर्तनाला यावी ही विनंती. आता या ठिकाणी अर्धी आरती